नमस्कार मंडळी, आज आपण मुलांच्या टिफिनसाठी एकदम पौष्टिक प्रोटीन रिच अशा 4 रेसिपी पाहणार आहोत. बनवायला खूप सोप्या आहेत आणि या रेसिपी जर तुम्ही मुलांना टिफिनमध्ये दिला तर मुले टिफिन संपूर्णच येणार याची मी गॅरंटी देते. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. पहिली रेसिपी बनवण्यासाठी 1 वाटी सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं. नंतर ते पिळून काढलं. 10 मिनिटे पाण्यात भिजत ठेवलं होतं. नंतर पिळून मिक्सरला फिरवून घेतलं आहे. ते एका बाउलमध्ये काढून घेतलं. नंतर चॉपरमध्ये मुलांच्या आवडीच्या भाज्या घालायच्या आहेत. इथे मी पत्ताकोबी, टोमॅटो, सिमला मिरची, कांदा घालून चॉपरमध्ये बारीक करून घेतले आहेत. या सर्व भाज्या आता जे सोयाबीन मिक्सरला फिरवलं होतं याच्यामध्ये घालायच्या आहेत. नंतर आपल्याला याच्यामध्ये आता काही मसाले घालायचे आहेत. तर त्याआधी इथे मी अद्रक लसूणची पेस्ट घालत आहे. तर खलबत्त्यामध्ये इथे मी अद्रक लसूण ठेचून घेतलं आहे, ते याच्यामध्ये घातलं. नंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. अर्धी वाटी बेसन पीठ घातलं आहे आणि मसाल्यामध्ये इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ त्याआधी घातलं आहे. नंतर हळद पावडर घातली आहे, धना पावडर, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मुलं तिखट खात असतील तर लाल मिरची पावडर किंवा मग हिरवी मिरची घालू शकता. तर इथे मी प्लेनच बनवत आहे. नंतर पाणी घालून व्यवस्थित याचा आता बॅटर बनवून घ्यायचं आहे. जास्त घट्ट ठेवू नका, थोडंसं पतलंच हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर इथे बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. नंतर गॅसवरती तवा किंवा पॅन गरम करायला ठेवायचा आहे. तवा गरम झाला की त्याच्यावरती तूप घालायचं आहे. मुलांसाठी म्हटल्यानंतर तूप लावूनच बनवा, तेलामध्ये बनवण्यापेक्षा. नंतर बॅटर पसरवून घ्यायचं आहे आणि वरून आणखी थोडंसं तूप सोडून घ्यायचं आहे. खालची बाजू व्यवस्थित शेकून झाल्यानंतर पलटी करून घ्यायचं आहे. तर आज आपण सोयाबीनचा चिला बनवत आहोत भरपूर भाज्या घालून. खायला खूप टेस्टी लागतं आणि टिफिनमध्ये सुद्धा एकदम छान मऊसूत राहतं. शिवाय प्रोटीनयुक्त आहे आणि भरपूर भाज्या घातल्यामुळे तेवढाच हेल्दी आहे. मुलं असं तर सोयाबीनची भाजी खात नाही, तर अशा पद्धतीने चिला तुम्ही एकदा टिफिनला नक्की बनवून द्या. तुमचीसुद्धा मुलं आवडीने खातील. तर इथे मी दुसरासुद्धा चिला अशाच पद्धतीने इथे बनवून घेत आहे. त्याआधी तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या शहरातून पाहतात नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. तर इथे बघू शकता, दही किंवा टोमॅटो केचपसोबत तुम्ही मुलांना टिफिनमध्ये हा चिला देऊ शकता. खायला खूप टेस्टी लागतो. नक्की ट्राय करा. किंवा तुम्ही जिमला जात असाल, डाएटवर असाल तर तेव्हासुद्धा हा चिला बनवून खाऊ शकता. तर दुसरी रेसिपी बनवत आहोत. त्यासाठी इथे 1 वाटी मुगाची डाळ मी रात्रभर भिजत ठेवली होती. तर सकाळी नंतर ही मुगाची डाळ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे. इथे 2 हिरवी मिरची घातली आहे, 4-5 लसूण पाकळ्या आणि हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे. नंतर एका बाउलमध्ये ही पेस्ट मुगाची काढून घ्यायची आहे. नंतर याच्यामध्ये अर्धी वाटी रवा घालायचा आहे आणि पाव वाटी एवढं दही घालायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे छान व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आवडीनुसार भाज्या घालायच्या आहेत. तर इथे कांदा, टोमॅटो, पत्ताकोबी आणि सिमला मिरची एकदम बारीक बारीक कट करून घेतला आहे, ते याच्यामध्ये घातलेलं आहे. नंतर हळद पावडर घातलेली आहे, धना पावडर घातली आहे 1 चमचा, 1 चमचा लाल मिरची पावडर घातली आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि छान याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. नंतर आता याच्यामध्ये पाव चमचा एवढा सोडा घातला आहे. सोड्यावरती थोडं पाणी घालून बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आज आपण टिफिनसाठी मुलांना मुगाच्या डाळीचे हे आप्पे बनवणार आहोत. मुगाची डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते आणि भरपूर भाज्या घातल्यामुळे तेवढंच पौष्टिकसुद्धा आहे. इथे आप्पे पॅन गरम झाल्यानंतर तूप सोडलं आहे आणि याच्यात हे बॅटर घालून आप्पे आपल्याला छान व्यवस्थित शेकून घ्यायचे आहेत. बॅटर जास्त घट्ट ठेवू नका, नाहीतर आप्पे जास्त जाळीदार होत नाहीत, कडक होतात. तर इथे मी
थोडेसे तीळ घातले आहे आणि नंतर आप्पेचं बॅटर याच्यात घातलं आहे. अशा प्रकारे मुगाच्या डाळीचे हे आप्पे टिफिनसाठी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. एकदम टिफिनमध्ये मऊसूत राहतात किंवा नाश्त्याला सुद्धा तुम्ही असे बनवू शकता. वरणसुद्धा थोडेसे तीळ मीठ टाकून घेतले आहेत. खालची साईड व्यवस्थित भाजून झाल्यानंतर हे आप्पे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही साईडनी छान खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. शेवटी 2 मिनिटे गॅस थोडा मोठा ठेवायचा, म्हणजे आप्पे वरून एकदम कुरकुरीत होतात. तर अशा पद्धतीने इथे मी सर्व आप्पे व्यवस्थित असे शेकून घेतले आहेत. कुठल्याही नारळाची चटणी किंवा मग दह्यासोबत हे आप्पे खायला खूप टेस्टी लागतात. तर इथे बघू शकता आप्पे भाजून झालेले आहेत. प्लेटमध्ये काढून घेत आहे. बघू शकता एकदम छान रंग याला आला आहे. तर हे असे मुगाचे आप्पे नक्की मुलांना तुम्ही टिफिनमध्ये देऊन पहा. मुलांना सुद्धा खूप आवडतील. तर आज आपण आता टिफिनसाठी तिसरी रेसिपी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे एक बाउल घेतला आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी एवढा रवा घातला आहे. नंतर अर्धी वाटी नाचणीचं पीठ घातलेलं आहे. जेवढा रवा तेवढंच नाचणीचं पीठसुद्धा घालायचं आहे. नंतर पाव वाटी एवढं दही घातलं आहे आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे. छान हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, त्यामुळे नाचणीचा हा पदार्थ मुलांच्या टिफिनसाठी एकदा नक्की ट्राय करा. तर हे बॅटर मिक्स करून 5 मिनिटे साईडला ठेवून दिलं होतं. नंतर याच्यामध्ये आता बारीक कट केलेला कांदा, कोथिंबीर आणि एक अर्धी वाटी दुधी भोपळा किसून मी याच्यात घातलेला आहे. नंतर 1 चमचा जिरे घातले आहे. चवीनुसार मीठ घातलं आहे. अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे. नंतर थोडंसं इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि तीळ घालायचे आहेत. व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर दुधी भोपळा घालून आपण हे नाचणीचे आप्पे बनवणार आहोत. एकदा दुधी भोपळा घालून असे नाचणीचे आप्पे नक्की ट्राय करा. खायला खूप खूप टेस्टी लागतात. बॅटर घट्ट वाटत आहे. थोडंसं पाणी घालून व्यवस्थित याला मिक्स करून घेतलं आहे. सकाळच्या घाई गडबडीत झटपट होणाऱ्या या टिफिन रेसिपी मी तुमच्याशी शेअर करत आहेत आणि तेवढ्याच पौष्टिकसुद्धा आहेत. नक्की ट्राय करून पहा. चिमूटभर सोडा घातला आहे, थोडंसं पाणी घातलं आहे आणि व्यवस्थित हे आप्पेचं बॅटर मिक्स करून घेतलं आहे. नंतर गॅसवरती आप्पे पॅन गरम झाला आहे. त्याच्यात तूप घातलं आहे आणि हे बॅटर आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे. चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे नवीन येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. तर इथे आप्पेपत्रात मी बॅटर घातलं आहे. 5 मिनिटे झाकण ठेवून द्यायचं आहे. वरची बाजू कोरडी झाल्यानंतर आप्पे पलटी करून घ्यायचे आहेत. बघू शकता एकदम टम्म असे हे आपले नाचणीचे आप्पे फुललेले आहेत. खूप टेस्टी लागतात. नक्की ट्राय करा. तर इथे नाचणीचे आप्पे आपले बनवून झाले आहेत. दह्यासोबत हे खायला छान लागतात. कुठली चटणीसुद्धा याच्यासाठी बनवायची गरज नाही आणि टिफिनमध्ये अगदी मऊसूत असे हे राहतात. नक्की या पद्धतीने दुधी भोपळा आणि नाचणी घालून आप्पे एकदा ट्राय करून पहा. बघू शकता इथे आप्पे एकदम जाळीदार असे झालेले आहेत. मी एक फोडून दाखवत आहे. आता आपण पुढची रेसिपी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे 1 वाटी चणे रात्रभर भिजत ठेवले होते. त्याच्यातील पाणी मी काढून घेतलं आहे. मिक्सरच्या भांड्यात हे चणे घालायचे आहेत. नंतर 1 हिरवी मिरची याच्यामध्ये तोडून घातली आहे. 4-5 लसूण पाकळ्या याच्यामध्ये मी घातलेले आहेत. आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. चणे भिजवलेलं जे पाणी होतं तेच मी याच्यात घालून मिक्सरला फिरवून घेत आहे.
आता हे बॅटर आता एखाद्या बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघू शकता जास्तही पातळ ठेवलेलं नाही. थोडंसं पाणी घालून हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता हे बॅटर आपण साईडला ठेवून देऊया. आता एक चॉपरमध्ये आपल्याला काही भाज्या बारीक करून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही चाकूने सुद्धा एकदम फाईन अशा कट करून घेऊ शकता. इथे मी सिमला मिरची, कांदा आणि स्वीट कॉर्न वापरले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या वेगळ्या सुद्धा वापरू शकता. चॉपरमध्ये भाज्या लगेचच 5 मिनिटात बारीक होतात. सकाळच्या गडबडीत झटपट असा हा होणारा नाश्ता आहे. नंतर बारीक केलेल्या भाज्या आता बनवलेल्या चण्याच्या बॅटरमध्ये काढून घ्यायच्या आहेत. नंतर इथे मी बारीक कट केलेली कोथिंबीर घातलेली आहे. आता याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार याच्यात मसाले वापरू शकता. इथे मी हळद पावडर आणि धना पावडरच फक्त वापरले आहे. तुम्ही लाल मिरची पावडर किंवा हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता. काळे चणे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात. जर तुम्ही जिमला जात असाल तर आवर्जून असा हा प्रोटीनयुक्त नाश्ता नक्की करून खा किंवा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा बनवायला द्यायला खूपच हेल्दी असा पर्याय आहे. तर तव्यावरती ते तूप घालून बॅटर पसरवून घेतलं आहे. वरूनसुद्धा थोडंसं तूप सोडून घेतलं आहे आणि खालची बाजू व्यवस्थित शेकून झाल्यानंतर पलटी करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे वरची बाजू एकदम ड्राय झाली आहे. खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित हे भाजून घेऊया. तर काळ्या चण्याचा एकदम हाय प्रोटीन असा हा आपला नाश्ता बनवून झालेला आहे. खायला खूप टेस्टी लागतो. दह्यासोबत किंवा टोमॅटो केचप चटणीसोबत तुम्ही हा खाऊ शकता. तुम्हाला या टिफिन रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक नक्की करा व्हिडिओला. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.